पूजा केली तर राम रावणाचे स्वामी होतात, पुरोहित होतात, यजमान होतात. म्हणून जांबुवंत महाराजाला बोलवलं. सुंदर वारा वाहत होता, सूर्य अस्ताला जाऊ लागला आणि शोकाकलतेमध्ये पडलेले मर्यादा पुरुषोत्तम राम जांबुवंत महाराजाला म्हणतात, जांबुवंत महाराज, दशानन रावणावरती विजय मिळवायचा म्हटल्याच्या नंतर यज्ञ करावा लागेल आणि तो यज्ञ करायचा आहे. पण यज्ञ करण्यासाठी वैष्णव पाहिजे, कारण मी वैष्णव आहे. यज्ञ करण्यासाठी शिवउपासक पाहिजे, कारण मी शिवउपासक आहे. म्हणून एक करा, असे कोणीतरी पुरोहित पहा की ते वैष्णव असले पाहिजेत आणि ते पुरोहित असले पाहिजेत, ते शिवउपासक असले पाहिजेत. सगळीकडे फिरले जांबुवंत, पण कोणी वैष्णव सापडत होता तर शिवउपासक नाही, कोणी शिवउपासक सापडत होता तर वैष्णव नाही. फिरत असताना लंका लागली आणि लंकेमध्ये ज्यांची भेट झाली त्यांना दशानन रावण म्हणतात. दशानन म्हणजे 10 शिरवाला, 10 डोक्याचा. ते काय रावणाला 10 डोके नव्हते, 10 डोक्यांची विचाराची क्षमता होती म्हणून त्यांना दशानन म्हणत होते. लोक म्हणतात 10 तोंड होते, मग कोणी अंगावर झोपत असेल, तुला काय करायचं, कोणी अंगावर झोपू दे ना बाबा, त्याचा विचार घे. बरोबर आहे ना? 10 तोंड होते, 10 माणसाची IQ, 10 माणसाचा विचार रावणाच्या ठिकाणी होता. जांबुवंत महाराज गेले. राम वैष्णव आहेत आणि शिवउपासक पण आहेत. कोण आहे? लंकेतली रावण. हरायचंय कोणाला? रावणाला. युद्ध कोणाबरोबर करायचंय? रावणाबरोबर. आणि यज्ञ कोणाकडून करून घ्यायचा? रावणाकडून. काय हे रामचरित मानस, काय ती सीता, काय ते राम आणि काय ते लक्ष्मण. ठीक आहे, शिवउपासक असतील आणि वैष्णव असतील तर त्यांना सांगावं की तिथी नेमून द्या, म्हणावं की त्या दिवशी आपण यज्ञ करू. जांबुवंत महाराज गेले, आदर सत्कार केला. रावणाने मधी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यावर विचारलं, जांबुवंत महाराज, लंकेमध्ये येण्याचं काय निमित्त? लंका विजय. वा, लंका विजय. कारण काय? काही नाही, तुमच्याकडून यज्ञ करायचं ठरवलंय. होताल तुम्ही पुरोहित? रावण म्हणतो, विभीषण महाराज, यज्ञासाठी यजमान कोण आहेत? अविद्यावाशी दशरथांचे राम आणि लक्ष्मण आहेत. काय हेतू आहे? काही नाही, अशोक वनामध्ये सीता आणली आहे आणि त्या सीतेची शुद्धीकरण हनुमंतरायांनी केलंय. म्हणून 10 शिरवाल्या रावणावरती विजय प्राप्त करण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामाला यज्ञ करायचा आहे. आपण होताल पुरोहित? वा, का नाही होणार? शब्द बोलल्याबरोबर म्हणजे तिथी सांगा आणि वेळ सांगा. आता इकडे पायाखाली सगळे नवग्रह दाबलेले, शनी पायाखाली, सगळे देवदेवता पायाखाली. ग्रहाला प्रगट केलं आणि विचारलं, म्हणे यांना सांगावं मुहूर्त कोणता आहे. मुहूर्त रावणाला सांगितल्यावर रावण म्हणतो, विभीषण महाराज, जाऊन सांगावं आमच्या यजमानाला की गुरुवारच्या दिवशी पहाटे 5:30 वाजता यज्ञ सुरू होईल, कारण त्या 5:30च्या मुहूर्तावर या रावणाचा जन्म झालाय. त्या जन्मावर मी यज्ञाचं पूर्ण आहुती दे. बर, निघाले जांबुवंत महाराज. पुन्हाही थांबवलं रावणाने. थांबा म्हणे, शिवाची सेवा करणारा किती शक्तिशाली होऊ शकतो याचं उदाहरण मी तुमच्या पुढे प्रगट करतोय. जांबुवंत महाराज थोडस थांबा. म्हणे का? काही नाही, ज्यांच्या बरोबर यज्ञ करायचा आहे त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाची पत्नी सानिध्यात असेल ना, तुम्हाला कथा कळते ना. जांबुवंत महाराज म्हणतात, अहो त्यांच्या पत्नीचं हरण केलंय, तिचा स्वीकार करण्यासाठी, तिला आणण्यासाठीच तर यज्ञ करायचा आहे. रावण म्हणतो, यजमानाच्या घरी काही सामुग्री नसेल तर ब्राह्मण देवाने घरून सामुग्री घेऊन यायची असते. हे ब्राह्मणाचं उद्दिष्ट आहे, हे ब्राह्मणाचा हेतू आहे.
हे नेलं पाहिजे, गरीब आहे यजमान म्हणून पुरोहिताने घेऊन आलं पाहिजे. जामवंत महाराज काळजी नका करू, माझे यजमान गरीब आहेत, पदत्राणा, पायात चप्पल नाहीये, वल्कल परिधान करणारा एक तपस्वी जंगलामध्ये काय आणणार आहे, म्हणून मी सगळी सामग्री सोबत घेऊन येईल. जामवंत महाराज गेले, इंद्राला सांगितलं, इंद्रा इकडे ये, रथ घे, रथ सजव, अशोक वाटिकेमध्ये जा आणि सीतेला म्हणावं की तुझ्या मालकाला यज्ञ करायचा आहे, पण तू असल्याशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून तू रथात बसावं, या ठिकाणावरती रथ न्यावं, यज्ञ संपला की रथात बसावं आणि परत अशोक वाटिकेमध्ये यावं. काय रामायण आहे. ठीक आहे, पण रावण रथात बसले आणि रावण इंद्रदेवाच्या सहित अशोक वाटिकेमध्ये गेल्यावर सांगितलं, सीते तुझे स्वामी आणि तुझे मालक मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांना यज्ञ करायचा आहे, पण तू असल्याशिवाय पूर्ण होत नाही, या रथात बसावं. सीता बसली. बरोबर 4 वाजता निघाले, 5:30 वाजता मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या सानिध्यात जाऊन पोहोचले. मर्यादा पुरुषोत्तम राम विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे. जवळ बसले तर तिलक लावलेला तेजस्वी रावण, तिलक तेजस्वी महाराज, रावणा इतका या जगात कोणी सुंदर पुरुष नव्हता, ना मंदोदरी सारखी स्त्री या जगात कोणी सुंदर नव्हती. तरीही यांच्यामध्ये विलाप आणि दुःख का झालं ही कथा तुम्हाला शिकून जाईल. जवळ आले, मर्यादा पुरुषोत्तम राम बसलेले आहेत, एक वल्कल परिधान केलेलं आहे, लक्ष्मणजी शेष अवतार, इकडे हनुमंतराय, बाकी जामवंत बाजूला आहेत. मर्यादा पुरुषोत्तम रामाला रावण म्हणतात, यज्ञ सुरू करायच्या आधी यजमानजी आपली पत्नी आहे समीप जवळ. राम म्हणतात, स्वामी जवळ आमच्या पत्नी नाहीये, तिला मिळवण्यासाठीच तर यज्ञ करायचा आहे, पत्नी नाहीये. इंद्रा, यजमानाची पत्नी ताबडतोब यज्ञासाठी इथे आणून बसवावी. सीते मातेला आणलं, तिलक लावलेली सुंदर सीता मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या समीप आणि जवळ बसवल्याच्या नंतर यज्ञाला सुरुवात करायच्या अगोदर हनुमंतरा विचार करतात, जामवंतरा विचार करतात, यज्ञ कोणाला जिंकायचा आहे? रावणाला. रावण कोणाच्या समोर आहेत? रामाच्या. कोणाला आणायचंय? सीतेला. सीता कोणाच्या जवळ आहे? मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या. सीता रामाच्या जवळ आहे, रावण समीप जवळ आहे. मग नेमकं युद्ध तरी कोणाबरोबर करायचंय? हेच तर रामायण आहे. तिलक लावलेले तेजस्वी रावणाने मंत्र सुरू केले. मंत्र सुरू केले, यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यावर सीता उठली आणि सीता माते उठल्याच्या नंतर इंद्राबरोबर पुन्हा रथात बसली आणि रथात बसून आपल्या आपल्या स्थानाकडे अशोक वाटीकडे निघून गेले. मर्यादा पुरुषोत्तम रामाने सीतेकडे काण्या नजरेने सुद्धा पाहिलं नाही, म्हणून तर त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. जवळ घेता येत होतं पण नाही बोलले, राम जिंकूनच मी आणीन माझ्या पत्नीला. दशानन रावण जमोड आहेत. यज्ञ संपला. यज्ञ संपल्यावर मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात, स्वामी यजमानाने पुरोहिताला काहीतरी यज्ञ झाल्यावर द्यायचं असतं, काहीतरी ब्राह्मणाकडून अभिषेक करून घेतल्यावर दक्षिणा द्यायची असते यजमानाने, म्हणून काहीतरी मागा. रावण म्हणतो, वल्कल परिधान करणारा तपस्वी एक संन्यासी मला काय देणार आहे? मी तर दशानन रावण. अहंकार झाला. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात, आम्ही लहान जरी असलो तर आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही तुम्हाला देऊया, काहीतरी मागा. तर त्यावेळेस रावण म्हणतो, मला नकोय. राम म्हणतो, नाही नाही, मी देण्यालायक राहील नाही राहील, आता मागून घ्या. एवढा शब्द बोलल्यावर रावण काय बोलतो याच्यासाठी कडकडावून टाळ्या वाजा. वाक्य ऐकल्याच्या नंतर आताच नाही, इतकं सुंदर वाक्य आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या समोर बसणारी दशानन रावण म्हणतो, यजमानजी द्यायचंच असेल ना तर ज्या रावणावरती तुम्ही युद्ध करायला चाललात ना, तर तो यज्ञ तुमचा सफल होईल, कारण दशानन रावणाने तुमचा यज्ञ पूर्ण केलाय. त्या सीतेसाठी तुम्ही अश्रू ढाळतात ना, तर ती सीता तुम्हाला आनंद देईल, काळजी करू नका, ती सीता तुम्हाला मिळून जाईल. मग द्यायचंच असेल ना, तर ज्यावेळेला या रावणाचा प्राण निघायला बाहेर पडेल ना, त्यावेळेला दोन्ही यजमान राम आणि लक्ष्मण माझ्या डोळ्याच्या समोर उभे असावे, बस. याच्या पलीकडे जगातनं मला काहीच देऊ नका.